22 शीतल सुरेंद्र गायकवाड मला 2 महिन्यापूर्वी प्रभाग क्रमांक 22 मधील ओपन पुरुष ही उमेदवारी भर सभेमध्ये माननीय सुभाष देशमुख साहेबांनी जाहीर केली होती। त्या सभाला कमीत कमी 1200 ते 1500 लोक उपस्थित होते। माझं एकच म्हणणं आहे की मी एक भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि माननीय सुभाष देशमुख साहेबांचा एक विश्वासू कार्यकर्ता आहे। मला कोणतंही पद नाही। या प्रभाग क्रमांक 22 मध्ये या विजापूरच्या परिसरात मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, उज्ज्वलाताई शिंदे, प्रणितीताई शिंदे यांचं मतदान होतं। एके वेळेसचा हा बालेकिल्ला होता काँग्रेसचा। इथं कुत्र बी उभारलं तर काँग्रेस निवडून येत होतं। अशा परिस्थितीमध्ये संकटाच्या परिस्थितीत संघर्ष करून आज सगळं आपण भाजपमय वातावरण केलंय आणि प्रभाग क्रमांक 22 चं मला तिकीट फायनल केल्यानंतर ना मी जोमाने काम करत सगळ्यांच्या घरोघरी कमळ फुलवायचं, कमळाचं महत्व सांगायचं, कमळ पोचवायचं काम केलं। 4200 लाडकी बहीणचं फॉर्म भरले आहे मी। 1872 सभासद भाजप सभासद नोंदणीचं फॉर्म भरले। सगळं असं भाजपमय वातावरण असताना हे किसन जाधव, नगरसेवक नागेश गायकवाड हे अचानक रात्री 12 वाजता 4 दिवसापूर्वी बालाजी सरोवर येथे पक्ष प्रवेश केला। त्यापूर्वी 2 दिवसा अगोदरच आमचा एक चैत्री लॉन्स राजसनगरला निर्धार मेळावा झाला। त्यावेळेस रोहिणीताई तडवळकर ताई हे उपस्थित होते, तसे सुभाष बापू देशमुख साहेब पण उपस्थित होते। त्यावेळेस ठरलं होतं की नवीन कोणत्याही माणसांना पक्ष प्रवेश द्यायचा नाही, निष्ठावंत लोकांना आपण नगरसेवकाची उमेदवारी जाहीर करायचं आणि त्यांच्या पाठीशी राहायचं। काय मागणी आहे आणि पुढची भूमिका काय असणार आहे? आमची मागणी एकच आहे, जसं बापू साहेबांनी आमदार साहेबांनी तिकीट फायनल केलं मला भर सभेत, त्या शब्दाला मान देऊन जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री, देवेंद्र दादा कोटे साहेब आणि सचिन दादा कल्याण शेट्टी साहेबांनी मला बी फॉर्म द्यावं आणि आमचे जे काय पुढचं काय करायचंय, काय निर्णय घ्यायचे, आमचे मार्गदर्शक सुभाष देशमुख साहेब, मनीषभाई देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही निर्णय घेणार आणि आम्ही भाजप मुळातच सोडणार नाही। या आलेल्या लोकांना परत पाठवून माझ्या कमळ माझ्या हातात बी फॉर्म द्यावं आणि मी लढायला त्यांच्या सोबत तयार आहे। त्यांनी राष्ट्रवादी घ्यावं, जनता जे उत्तर देईल त्याला आपण मान्य करू। उमेदवारी न दिल्यास काय भूमिका असेल तुमची? नाही, उमेदवारी 100% घेणारच। उमेदवारी देणार न देणार सगळे आमचे आमदार साहेब जे मार्गदर्शन करतील त्याच्यावर आपण ठरवणार। आता जर मला तिकीट नाही दिले, डावलायचा प्रयत्न केले, पक्ष कार्यालयाकडे जाऊन भाजप पक्ष कार्यालयाकडे जाऊन माझ्यासोबत 1000-1200 जे त्या दिवशी तिकीट फायनल करताना झोपडपट्टी मधले रहिवासी होते, अडाणी कार्यकर्ते होते, महिला ज्येष्ठ नागरिक लोक होते, त्यांना घेऊन रॉकेलचा डब्बा घेऊन 1000-1500 लोकांना घेऊन मी आत्मदहन करणार आहे।